पुढे जाऊयात सर. उंची वाढणं म्हणजे शरीरामधले नेमके कोणते अवयव वाढतात? नक्कीच. कारण काय होतं, की असं तर होत नाही, की केस वाढले म्हणजे उंची वाढते, रक्त वाढलं म्हणजे उंची वाढते किंवा वजन वाढलं म्हणजे उंची वाढते. तर असं होत नाही आहे. आपल्या हाडांची जितकी लांबी वाढते, तितकंच आपली उंची वाढते. म्हणजे बरेच पालक आम्हाला असं विचारतात, की "सर, आम्ही कुठला व्यायाम करायला पाहिजे, की जेणेकरून आमची उंची वाढलेली पाहायला मिळेल?" एक 15व्या-16व्या वर्षानंतर असं होतं, की आपल्या बाकीच्या शरीरातली जी इतर हाडं आहेत, ती कमी प्रमाणात वाढतात. परंतु मांडीचं हाड आणि कमरेची हाडं ही मात्र वाढत असतात. म्हणजे जर तुम्ही उंच लोकं बघितले, अमिताभ बच्चन असतील, ऋतिक रोशन असतील किंवा द ग्रेट खली असतील, की तुम्ही त्यांना जर पूर्ण बघितलं तर त्यांच्या मांडीची हाडं किंवा पाय जास्त लांब असतात आणि वरचं जे शरीर आहे ते लहान, पायाच्या प्रमाणात लहान दिसतं आपल्याला. तर मांडीचं हाड आणि विशेष करून कमरेची हाडं ही जास्त प्रमाणात वाढत असतात. त्यासाठी जर आपल्याला उंची वाढवायची असेल, तर स्पेसिफिक अस्थिधातूला वाढवणं खूप गरजेचं असतं. तर त्याच्यासाठी जे आपण औषधं देतोय, औषधं पण घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण कुठला व्यायाम करू शकतो? तर रनिंग करू शकताय, सायकलिंग करू शकताय, दोर उड्या मारू शकताय, लोंबकळणं असू शकतंय, पुशअप्स असू शकतायत. त्याच्यासोबतच ताडासन असू शकतंय. कमीत कमी 21 ते 25 सूर्यनमस्कार रोज काढायला पाहिजेत, की जेणेकरून आपल्याला उंची वाढलेली आपल्याला पाहायला मिळतात. जेणेकरून मांडीवरती आणि कमरेच्या हाडांच्यावरती ताण येईल अशा पद्धतीनं जर आपण व्यायाम केला तर त्याने चांगला फायदा होतो. बऱ्याच मुलांना किंवा पालकांना असं वाटतं, की जिम जॉइन केली तर उंचीसाठी फायदा होईल. तर त्यांना मला नक्कीच असं सांगायचं आहे, की जिम चांगली आहे. जर तुम्ही शरीर सौष्ठव स्पर्धेत वगैरे भाग घेत असाल तर त्याच्यासाठी जिम नक्कीच चांगली आहे. परंतु जर तुम्ही वेट लिफ्टिंग वगैरे करत असाल तर त्याचा परिणाम कुठं तर तुमच्या हाडांच्यावरती येणार आहे. कारण गुरुत्वाकर्षण बलाच्यामुळं जी आपली उंची आहे ती आहे, उंची आहे ती जागेवरती थांबण्याचा प्रकार ह्या जिमच्या म्हणजे वेट लिफ्टिंगच्या किंवा हार्डकोरच्या व्यायामामुळे होत असतो. परंतु जर आपण कार्डिओ, रनिंग असे जर व्यायाम केले तर त्याचा फायदा आपल्याला चांगल्या पद्धतीनं उंचीमध्ये पाहायला मिळतो.